आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. तुमच्या सर्वांच्या आतील त्या दिव्यत्वाला, त्या दिव्य ऊर्जेला माझा अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. तर मी दीपाली साळुंके, अहिल्यानगर जिल्हा राऊरी इथून बोलत आहे. रेकी हा विषय फक्त असा ऐकून होते मी, म्हणजे काय होतं हे काहीच माहित नव्हतं. पण ऐकून होते का रेकी काहीतरी एक बौद्धिक याच्यावर, मानसिक याच्यावर काम करते बा. ते मी ऐकले, 2-3 व्हिडिओ मॅडमचे ऐकले, जे रविवारचे सेशन असतात फ्री मधले, त्यामध्ये ऐकले. तर त्याच्यात खूप जणांचा अनुभव, खूप छान अनुभव, ते खूप मनाला आवडले. मग नंतर रेकीला मी जॉईन व्हायचं ठरवलं. मॅडमला कॉल केला, पण फी भरण्यासाठी पैसे तर नव्हते. पण तरी एक अंतर्मनातून इच्छा आली म्हणून मॅडमला कॉल केला मी, की रेकी तर शिकायची, पण फीची माझी व्यवस्था नाहीये. मॅडमनी म्हटले तुम्ही टेन्शन घेऊ नका, ब्रह्मांड बरोबर करतं काय करायचं ते, तुम्ही ऍडमिशन घ्या. पण मग माझं त्या महिन्यात नाही झालं. मी पुढच्या महिन्यात फेब्रुवारी 3 फेब्रुवारीला ऍडमिशन घेतलं. तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या लेवल खूप छान झाल्या, ज्या की माझ्याकडे तितपत पैसे भरण्याची सुद्धा एक ऐपत नव्हती. तरीही मॅडमच्या शब्दावर आणि त्या ब्रह्मांडीवर ऊर्जेवर विश्वास ठेवून थर्ड लेवल पूर्ण झाली. त्यात पण खूप छान अनुभव आले. त्यावेळेसच म्हणजे मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा खूप छान विकास झाला. आणि मग परत पुढची ओढ लागली का नक्की ग्रँड मास्टर मध्ये काहीतरी वेगळं आहे. जे थर्ड लेवल पर्यंत इतका अभ्यास आहे म्हटलं, ग्रँड मास्टर मध्ये पण काहीतरी वेगळं आहे. म्हणून मला परत ग्रँड मास्टर मध्ये येण्याची आवड निर्माण झाली. पण मग ग्रँड मास्टर मध्ये यायचं म्हटल्यावर ती फी म्हणजे नव्हतंच, अजिबात बजेट नव्हतं. पण तरी परत मॅडमचा शब्द, ब्रह्मांड बघून घेईन. तर ब्रह्मांड ऊर्जेच्या याच्यावर विश्वास ठेवून परत ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतलं. तर त्यात इतकं म्हणजे इतकं छान अनुभवायला मिळालं ना, की बस. म्हणजे मी सांगन का दुसरे अभ्यास एकीकडं, आणि ह्यो जो शारीरिक आणि आध्यात्मिक जो अभ्यास आहे तो एकीकडं. तर खूप छान असं ग्रँडमास्टर पण झालं. फीची पण व्यवस्था होत गेली. जशी जशी येईन तशी मॅडमनी फी पण म्हणजे माझ्या परीने जशी भरता येईल तशी मॅडमनी हे केलं. मला काही आग्रह केला नाही, काही नाही की तू इतक्या म्हणजे अशी इतकेच भर का तितकेच भर, जे जसे तुझ्याच्याने ऍडजस्ट होईल तसं मॅडमनी मला खूप सहकार्य केलं. त्यामुळं पहिलं तर मॅडमची खूप 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 अंतर्मनापासून धन्यवाद. आणि बदल बदल जर म्हणायचं झालं तर गुरुशिवाय बदल शिष्यात होणं खरंच खूप अवघड आहे. कारण गुरुविना खरंच माणसाची प्रगती होऊ नाही शकत हे मी ग्रँड मास्टर मध्ये खूप अनुभवलं. जे पूर्वी लोक म्हणत होते, म्हणजे अजून पण आहे अध्यात्मात, ते नाही का, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एवढा नक्षिकांत बदल माझ्या गुरूंनी माझ्यात घडवला. आणि पहिलेच गुरु म्हणजे मंजुश्री मॅम या माझ्या जीवनातल्या पहिल्याच गुरु ठरल्या का त्यांनी माझ्या जीवनात एवढा नक्षिकांत बदल घडवला. कारण मी जगण्याचं हे म्हणजे फक्त एक जगत होते म्हणून जगत होते, बाकी त्याला काही अर्थ नव्हता. फक्त आलेला दिवस काढायचा यापर्यंतची स्थिती होती माझी. पण मग आता जीवन कसं जगायचं, त्याचे आपले उद्दिष्ट काय, म्हणजे कोणत्या तत्वानी जगायचं, हे परिपूर्णतेने मॅडमनी शिकवलं आहे. आणि खूप छान मला घडवलं. त्यासाठी मॅडमचे परत पुन्हा एकदा कोटी कोटी धन्यवाद. हा, पण नेमका बदल काय झाला हे पण सांगा. बदल झाला, बदल झाला सगळेजण म्हणतात, पण काय वाटते स्वतःला आतून? शारीरिक क्षमतांचा काय विकास झाला दीपाली? शारीरिक क्षमता म्हणजे शारीरिक क्षमता खूप वाढल्या. जी कामाची एनर्जी पहिली म्हणजे नाही का, थोडंफार जरी काम केलं, मग आमच्याकडे शेती आहे, मजूर म्हणून मी काम करत होते घरातलं. मग घरात सकाळी आता महिलांचं स्वयंपाक पाणी वगैरे आवरून दुसरीकडे शेती, दुसऱ्याच्या इथं मजूर म्हणून कामाला जायचं. पण तिथून आल्याच्या नंतर घरी परत काही करावंसं वाटत नव्हतं. एकदम म्हणजे एनर्जी डाऊन होऊन जायची त्यावेळेस. पण आता सकाळचं मेडिटेशन झालं, म्हणजे सकाळी आपण पहाटे घेतो ते मेडिटेशन झालं, दुसरे होऊ अगर न होऊ, पण त्या एका मेडिटेशनने दिवसभरात फुल एनर्जी राहते. म्हणजे थकवा असा अजिबात जाणवत नाही.
खूप छान. खूप छान. मानसिकतेमध्ये काय बदल झाला? मानसिकता जर सांगायचं म्हणलं तर मानसिकता माझी जवळजवळ पूर्णपणे ढासळलेलीच होती. कारण मी तुम्हाला माझे म्हणजे काय जीवन आहे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेल होतं, त्यामुळे मानसिकता माझी पूर्ण ढासळलेली होती. पण त्यात पण तुम्ही म्हणजे तुमच्या शब्दांचे जे ज्ञानामृत तुम्ही पाजलं ना, त्या शब्दाप्रती मी जागृत होत गेले. आणि मानसिकतेवर मग ते नाही का आपण ऊर्जा घेतोय, बरोबर. मेडिटेशन करताना जी ऊर्जा येते ना, त्याच्याने मानसिकतेवर पण खूप परिणाम झाला. म्हणजे आपण नाही का थोडं कोणीतरी बोललं का ते मनावर लावून घ्यायचं किंवा रडत बसायचं, असं व्हायचं. तर आता ते दुसऱ्यांनी बोललेलं आपण मनाला लावायचं किती आणि त्याच्यावर विचार करायचं किती, ते आता मला पूर्ण कळलं का आपण दुसऱ्याच्या बोलण्यावर लक्ष नाही दिलं पाहिजे. आपल्याला स्वतःला आपण कसं सांभाळावं हे परिपूर्णतेने मानसिकतेमध्ये आलं. काय स्वीकारावं आणि काय नाही स्वीकारावं. बरोबर ना? हो, म्हणजे खूप दुसऱ्यांचं छान. बोलणं आपण किती मनावर घ्यावं आणि त्याला बाहेरची बाहेर किती टाळून द्यावं, हे आता मनावर तेवढं कंट्रोल आलं. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. काय मिळालं ग्रँडमास्टर आणि मधून? बोला बोला. ग्रँड मास्टर मधून तर भरपूर काही मिळालं. ते आता बोलणं म्हणजे अशक्यच आहे नाही का, एवढं 3 महिन्याचा कोर्स आणि थोड्या शब्दात बोलणं म्हणजे ते अशक्यच आहे तसं. पण भरपूर काही जो जीवनाचा माझा सार आहे ना, तो सगळा ग्रँड मास्टर मध्ये मला मिळाला. म्हणजे इथून माग आता म्हणजे जे ग्रँड मास्टरला फी भरली, ती फीची किंमत काहीच नाही वाटत आहे जे ग्रँड मास्टर मध्ये शिकली. असं नाही का, म्हणजे थर्ड लेवल मध्ये माझी पूर्ण मानसिकता व्यवस्थित झाली होती. पण नंतर ग्रँड मास्टरांचे तुम्ही सेशन घेतलं होतं, नंतर पुन्हा एक मुलाखतीत त्यावेळेस विचारलं का तू दीपाली तुला ग्रँड मास्टर का करायचंय, आणि आधी मुलाखत ऐकलेली होती मी सर्वांची. तर लोक सांगायचे का ग्रँड मास्टर झाल्यावर आपल्याला वटवृक्ष होता येतं, आपल्याला एखाद्याचं शोल्डर होता येतं. मग ते एक मनात परत जागृती झाली का चला बा आपल्याला जर समाजसेवा आपल्या हाताने होत असेल तर नक्कीच पुन्हा ग्रँड मास्टर करायचे, म्हणून ती एक इच्छा निर्माण झाली. आणि ग्रँड मास्टरला यायचं, माझ्याकडे खरंच 1 रुपयाही नव्हता. पण गुरूंचा शब्द, मॅडम म्हटल्या होत्या का माणसाने 99.9% जरी हरण्याची असली, 1% जरी जिंकण्याची आपली तयारी असली तरी ती रिस्क घ्यावी. मग मला ते पटलं. मग मी माझ्याकडे 1 रुपयाही नसताना मी म्हणजे माझ्या कष्टाच्या स्वकष्टाच्या याच्यावर ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतलं. आणि ऍडमिशन घेतल्यावर पण खरंच खूप वेगळाच अनुभव आला, जेणेकरून आता ते शब्दात सांगणं अशक्यच आहे. हो की नाही. आता दुसऱ्यांचे दुःख दुसऱ्यांच्या वेदना त्या समजतात, ते त्यापेक्षा आपल्याबद्दल दुसरा काय विचार करतो त्याची नाही एनर्जी लेवल ती पण चांगल्या प्रमाणात समजते आता. खूप छान. खूप छान. किती वर्षांनी रिव्हर्स जर्नी झाली. आपलं आयुष्य पुन्हा मागे जाऊन किती पुन्हा सुरू करण्याची एक ताकद स्वतःमध्ये निर्माण झाली. रिवर्स जर्नी 10 ते 12 वर्षांनी नक्कीच झाली. खूप सुंदर. खूप म्हणजे छान. त्या काळात जसं वाटायचं ना का आपण हे करायला पाहिजे होतं, पण मग मध्ये मध्ये काय झालं, जरा खेडेगावातली परिस्थिती, ते माणसांचा स्वभाव जरा वेगळाच पडत होता नाही का, आता आता हे नाही करायचं ते नाही करायचं. तर मग स्वतःला परत त्याच्या याच्यात हरवून दिलं होतं समजा. मला मग आता नाही, आता ती उमेद परत जागी झाली का नाही, आता परत आपल्याच्याने काहीतरी होईल, आपण काहीतरी करणारच. पुन्हा आपले स्वप्न आपण पूर्ण करू शकतो हा विश्वास स्वतःमध्ये आला दीपाली. विश्वास, विश्वास पूर्णपणे आता म्हणजे जागा म्हणण्यापेक्षा करणारच नाही का, करणार आहे नाही करणारच असं. खूप सुंदर. खूप छान. आता तुम्ही खरंच आणि लहान पहिला तर गावामध्ये. बदल झाला म्हणजे बोला बोला. हो, म्हणजे पहिलं तर बदल झाला म्हणजे स्वतःला माफ करायचं आणि दुसऱ्यांना पण माफ कसं करायचं ते कळालं. कारण आपण या धकाधकीच्या जीवनात स्वतःवर खरंच लक्ष देत नाही.
तर आता ते स्वतःवर प्रेम करणं, ज्याला सेल्फ लव्ह म्हणतात, ते म्हणजे जशी ग्रँड रेकी मध्ये ऍडमिशन घेतलं तसं, नाही तर इथून माग म्हणजे सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर कसं काम करायचं हे अजिबातच नव्हतं. फक्त काम करायचं म्हणून करायचं, एक जीवन हम्म. जगायचं म्हणून जगायची अशी परिस्थिती होती. पण आता जीवन कसं जगायचं ते परिपूर्णतेने कळलं. खूप छान. खूप आणि छान. ग्रँड मास्टर मध्ये जर सांगायचं म्हणलं तर त्या व्हर्च्यूज मध्ये इतकं छान शिकायला मिळालं ना, की बस. म्हणजे जीवनाचा जो माझ्या सार मला वाटला ना, तो खरंच व्हर्च्यूज मध्ये, जो आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि प्रती ते प्रेम, म्हणजे व्हर्च्यूज मध्ये खरंच खूप खूप छान होतं. नंतर आलं ते वटवृक्ष, कल्पवृक्ष, ते पण खूप छान होतं. आणि त्यानंतरच सांगितलं तुम्ही ते एक छोट हे घेतलं, शोल्डर. नाही का, मानवी जीवनाचं म्हणजे, नाही का, दुसऱ्याला जर खांदा ठेवून ते डोकं ठेवून आपल्या खांद्यावर जर रडता आलं तर आपल्यासारखं भाग्यवान आपणच. दुसऱ्याचे दुःख समजून घेता आले, वेदना समजून घेता आले, तर तेवढं शोल्डर परिपूर्ण, तुमच्या इतकं परिपूर्ण व्हावं अशी खूप इच्छा आहे आता. नक्कीच. काय आहे, आपण असं म्हणतो, आपण एखाद्याला आदर्श ठेवत असतो. आध्यात्मिक प्रवास हा प्रत्येकाचा प्रत्येकाचा असतोच. काय नक्कीच, मे बी माझ्याही पेक्षा अधिक जास्त तुम्ही करू शकणार. पण काय आहे, ब्रह्मांड कोणाला काय किती कसं देणार हे ब्रह्मांड ठरवणार. हो ना दीपाली? हं? आपण आपले प्रयत्न करत आणि राहायचे, आपण नक्कीच पुढे पुढे चालत राहायचं. खूप छान. ओके. कुठेतरी त्या नक्कीच जर नाही का, जसं तुम्ही सांगत होते, हे शिकण्यासाठी पण ते ब्रह्मांडाने निवडलेला सोल, जसा, नाही का, मी जर इथं बघितलं तर नाहीये असं कोणाच्या तोंडून असं काही आध्यात्मिक, म्हणजे जी पूजा अर्चना करतो ती वेगळी, आणि हे जो आध्यात्मिक प्रवास आहे तो वेगळा. म्हणजे खूप फरक आहे याच्यात. म्हणजे यात काय होतं, डायरेक्ट आत्मा परमात्म्याशी कनेक्ट, ती कनेक्टिव्हिटी खूप छान होते. जशी पूजा ते करताना असं शारीरिक, आपण जशी देवपूजा करतो तसं ती मनाला शांती तेव्हा नाही भेटत. पण असं मेडिटेशन थोडं जरी ध्यान लागलं ना, तर खरंच खूप छान वाटतं. म्हणजे जे आध्यात्मिक प्रगती म्हणतो ना आपण, ती खूप छान झाली. नक्कीच. आपण देवपूजा वगैरे करतो, ते सुद्धा आपण तिथे त्या देवत्वामध्ये ती ऊर्जा घेण्यासाठीच करत असतो. पण आपली क्षमता कमी पडते किंवा आपल्याला ते कसं घ्यावं हे कळत हो, नाही. आता मंदिरामध्ये कळत नाही गेल्यानंतर त्यामुळे. वेगळी ऊर्जा जाणवते. बरोबर? हा, मंदिरामध्ये गेल्यानंतर, आता कुठल्याही मंदिरात जात असताना, आता नवरात्र सुरू आहे, तर त्या देवीकडून जी ऊर्जा घेतो आहे ती वेगळ्या प्रकारे घेतो आहे ना अगोदरपेक्षा, दीपाली. हो. पण मग त्यावेळेस आधी ते कळायचं नाही ना, ती ऊर्जा कशी ग्रहण करायची. पण आता ती हा. परिपूर्णतेने कळतं, ती ऊर्जा ग्रहण कशी करायची. ऊर्जा ग्रहण कशी करायची. फक्त म्हणजे आधी जायचं काय, आधी जायचं फक्त देवीच्या डोक्यावर ते पायावर डोकं टेकवायचं आणि मागं यायचं. पण ती ऊर्जा देवीची कशी ग्रहण करायची हे त्यावेळेस माहिती नव्हतं. पण आता ती, आणि त्यात ते नवरात्राची मेडिटेशन सकाळची इतके छान आहे, इतकी छान ऊर्जा जाणवती ना, की बस. नियमित करताय नवरात्राचे मेडिटेशन? हा, नियमित करते. पण माझे ना 2-3 पहिले ते काय झालं काय नव्हते, लिंकच ओपन झाली नाही. 3 गेले पहिल्या दिवशीचे, म्हणजे पहिले 3. हा. काय ते पण. जे मिळालं तो प्रसाद म्हणून घेत राहायचं. हं? छान. हो. दीपाली, आज माझी दीपाली कुठेतरी लाईव्ह सेशन एक युट्यूबला जो व्हिडिओ द्यायचा आहे त्यासाठी बोलते आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. ओके. तो व्हिडिओ तेवढा बंद आत्मविश्वास पडला. तुम्ही जागा केला. नाही का, तेवढा व्हिडिओ बंद. आत्मविश्वास तुम्ही जागा केला नाही तर रेकी थर्ड पर्यंत असं होतं ना मॅडम, माझं का आत्मा नमस्ते म्हणायला सुद्धा मला भीती वाटत होती लाईव्हला. असं म्हणजे बघा तुम्ही मागचे व्हिडिओ, मी आत्मा नमस्ते म्हणेलच नाही. म्हणजे जे सगळे ग्रुपनी म्हणायचे का, मी त्याच्यात कुठतरी एक फक्त शब्द बोलून जायचे, तो तुमच्यापर्यंत येत होता का नव्हता तोही मला कळत नव्हता. पण मग ती एक भीती वाटायची लाईव्हला तेव्हा. पण आता नाही, ते आत्मविश्वास तेवढा वाढला. तेच तो बंद व्हिडिओ पासून त्याचा आतापर्यंतचा हा प्रवास, हा ज्याला बदल समजतो आहे त्यालाच समजतो आहे. हो ना दीपाली? आता मैत्रिणी वगैरे पण म्हणत असतील ना, हो. दीपाली तू बदलली ग. हो.
आणि खरं तर रेकी मध्ये येऊन मी काय म्हणायचे का कायम असं वाटायचं का आपल्याला कुणी नाहीये, नाही का. मी तुम्हाला जी माझी परिस्थिती सांगितली का नाहीये भाऊ, चला जीवन जगायचंय म्हणून जगायचंय, पण नाही. रेकीमध्ये येऊन इतका छान परिवार मिळाला. मैत्रिणी, मानसीताई, पल्लवीताई, उषाताई, आणि या सगळ्यात आमचा ग्रँडमास्टर 12चा ग्रुप, खरंच खूप छान मैत्रिणी मिळाल्या. आणि मैत्रिणी ते आता मिळाल्या मिळाल्या, पण गुरु म्हणून तुम्ही माझ्या जीवनात खरंच खूप म्हणजे खूप छान, काही शब्दात नाही सांगता येते. पण मग आयुष्यात कधीच असं नाही वाटू द्यायचं की जीवनातून मला नाही. हा काय एवढा मोठा हजारोंचा परिवार आहे, लाखोंचा परिवार आहे. ओके. आपणच हो, इतरांसाठी परिवार म्हणून निर्माण व्हा. आता आपण इतरांसाठी असं कार्य करायला लागा की ते तुम्हाला परिवार म्हणतील, अरे दीपाली आहे ना, मग काही टेन्शन नाही. असा आपला परिवार निर्माण करा पुन्हा. हं? दीपाली, हो, नक्कीच आपण तुमचा कर्मठ आशीर्वाद राहू. असला म्हणजे. नक्कीच सगळ्याच गोष्टी होणार. ओके. ती एक आई, एक पत्नी, एक सून, एक मुलगी खूप काही करू शकते. जर तिने प्रयत्न केला ना, तर ती काहीही करू शकते. तर एक प्रयत्न करा, पुढचं हो, पाऊल टाका बघा तुमच्या आयुष्यामध्ये आणि खूप छान पुढे जा. तुमची ग्रहण क्षमता खूप उत्तम, उत्कृष्ट आहे. आणि स्वतःला बदल करण्याची अगोदर मनातून इच्छा पाहिजे असते. ओके. कुठेतरी हो, माझ्या बरोबर. आयुष्यामध्ये बदल व्हावा, एक पाऊल टाकावं लागत असते. तुम्ही ऊर्जेप्रती एक पुढचं पाऊल टाकलं, ऊर्जेने तुम्हाला पुढे 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 ओढून घेतलं, खेचून घेतलं. थँक्यू म्हणा त्या ब्रह्मांडाला. त्या ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं आहे. मी काय माध्यम झाले आहे. आणि दीपालीकडून सुद्धा खूप काही शिकायला मिळालं. गुरुओम जसं आपण म्हणत असतो, की कुठेतरी दीपालीने सुद्धा त्या त्या खडतर परिस्थितीमध्ये एखाद्यावर विश्वास ठेवावा. तो कसा ठेवावा? एखाद्याने सांगितलेल्या मार्गावर चालावं, नम्रतेने चालावं, कुटुंबामध्ये ती नम्रता आणावी. त्या सगळ्या गोष्टी जे शिकणं आणि ते अंगीकारणं एवढं सोपी नसते. बघा, सगळ्यांनीच लक्षात ठेवावा, राग तर रागाला प्रत्युत्तर देणं खूप सोपी आहे. हो ना, पण खरी ताकद लागते ते शांत राहून त्या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन काढायला. आहे ना, आणि ती आता ताकद आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण झाली आहे. बरोबर ना दीपाली? अगदी बरोबर. नक्कीच. त्याप्रमाणे नक्कीच एक एक पाऊल पुढचं टाका. आयुष्य सुंदर बनवा. याचा अर्थ अन्याय सहन करा असं नाही. परंतु आपण रागा करून, आपण करून स्वतःची एनर्जी वेस्ट करू नका. मस्त शांत राहा, आनंदी राहा, मस्त राहा आणि आदर्श व्हा. छान. ओके. तुम्ही एका छोट्या गावात आहात. छोटं गाव म्हटलं म्हणजे काय? तर कमी लोकसंख्या. तर तिथून सुरुवात करा. जेथे कोणाला दुःख आहे, वेदना आहे, जेवढं काही आपल्याच्याने एक ऊर्जेच्या माध्यमातून जेवढं काही आपल्याच्याने होईल तेवढं करत राहा. एक एक पाऊल टाकत राहा. हं? म्हणजे मी मॅम आता म्हणजे तसं डायरेक्टली अजून कोणाला माहित नाही की मी काय केलंय ते. नाही का, तसं विश्वास बसणं लोकांचा अवघड आहे. पण मग जे दुःख वेदनादायक दिसतं पुढं, तिथं आपोआप म्हणजे मनातून तो भाव येऊन जातो का नाही, याला आपल्याला या वेदनेत नाही बघायचंय, नाही का. हं. असं म्हणजे तो नक्की. अंतर्मनात तो भावच राहत नाही का जाऊ दे आता याचं दुखतंय दुखू दे, असं नाही. तर मग ते आपल्याच्यानी होता होईल तेवढं आपण नक्कीच करतो. ऊर्जा दिली जाते. आहे ना? येस. आणि हो. आवर्जून तर ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा या शब्दांचा वापर करा. लोकांना रेकी कळत नाही. लोकांना असं वाटते की बाबा हे काय आहे? तर खरोखर त्यांना जर का आपण सांगायला गेलो तर सांगा की तुमच्याच आतील ऊर्जा आहे. या आतील ऊर्जेचा तुम्ही योग्य प्रकारे वापर केला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. ओके. त्या दुःखामध्ये कुठेतरी त्या वेदनेमध्ये आपणही सहारा होतो आणि तुम्हाला सुद्धा चार लोक सोबत मिळतात की हो, पॉझिटिव्ह एनर्जी किंवा त्या विषयावर बोलणारे, जेव्हा लोक त्या विषयावर बोलणारे असतात तेव्हा आपली पण ऊर्जा चांगली होते. आपणही माध्यम होतो. आहे ना? हो. नक्कीच. कारण जेथे खरं ना, अनेक लोकांना ऊर्जेबद्दल माहिती आहे किंवा कदाचित असंही असेल दीपाली, अनेक लोकांना माहिती आहे पण ते तुमच्यासारखे त्या विषयावर बोलतच नाहीये. हेही होऊ शकते. हा, आहे असं ना? होतं. नेमकं तो बाबा वापर कसा करायचा ते कळत नाही. हा. पण मग त्यामुळे यात असं आहे, म्हणजे नाही का, शब्दांचं हे होण्यापेक्षा ते स्वतः अनुभवलेला खूप मोठा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. नक्कीच. ऊर्जेचा हो. अनुभव खूप छान आहे. किती मेडिटेशन करता दररोज? दररोज माझं आता शेती काम राहतं त्याच्यामुळं पहाटेचं एक आणि संध्याकाळी आम्ही नाही का ग्रुप केलेला आहे संध्याकाळचं एक. त्यात मग भेटला वेळ तर मध्ये एक छोटस मुलाधारचं एक होतं.
खूप मस्त. असे 2-3 होते. नक्की करत राहा. करत राहा. जेवढं आपल्याच्याने होईल तेवढं करत राहा. तुमच्या शेती कामामध्ये वगैरे पण छान. आणि आर्थिकतेमध्ये काय बदल वाटतो तुम्हाला स्वतः? आर्थिकतेमध्ये आता म्हणजे जे आम्ही काय शेती काम आता त्यातच छान बदल व्हायला लागला होता, पण आता नाही काही, आता नैसर्गिक आहे सगळीकडेच हानी चालू आहे. हं, पाऊस चालू आहे खूप, त्यामुळे हं. पण मग इथून मागे जे झालं ते खूप छान नफा भेटत गेला त्यात. खूप सुंदर. म्हणजे आम्ही ना खूप वांगी केली होते, तर त्या मालाला पण चांगला भाव भेटला. छान. म्हणून हं. मग आता काय झालं, आता हे नैसर्गिक आता सगळीकडेच हानी चालू आहे, त्याच्यामुळे मग सगळीकडे सुरू आहे. ओके, आपल्या हो सर्वांसारखंच हे आहे, पण तरीही ऊर्जा देत राहा, शेताला पण ऊर्जा देत राहा. नक्कीच प्रोटेक्शन मिळतं. हं? हो, ते रोज करते मी. तुम्हाला फरक समजेलच पुढच्या काही दिवसामध्ये. ओके, कुठेही जेव्हा इतरांपर्यंत ऊर्जा पोहोचवायची आवर्जून सांगा की कुठेही काहीही नकारात्मकता नाही आहे. जे काही आहे ते विज्ञान आहे. विज्ञान, मानसशास्त्र आणि आध्यात्मिक ऊर्जा या तिघांचा संगम आहे. यावर अधिक जोर द्या आणि हे जे सत्य आहे तेच. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर तुमच्या माझ्या आतमधली ऊर्जा. ज्या ऊर्जेच्या असण्याने आपण सगळे जिवंत आहोत. त्या प्राणांनी, त्या प्राणशक्तीनी, त्या ऑक्सिजननी, आणि त्याचा आपल्याला अधिक जास्त वापर करायचा आहे. बस. आहे ना. तर हे टेक्निक आहे. या टेक्निक ज्याला समजलं त्याने आयुष्यामध्ये पुढचं पाऊल उचललं. पण ज्याला नाही समजलं त्याने आयुष्यामध्ये थोडं मागे राहिलं. नाही मग अशी गोष्ट. आयुष्यात तर असं वाटायला लागलं का ह्यो जर अभ्यास नसता कळाला तर शेवटी आयुष्य जगलो काय आणि नाही जगलो काय, नाही का? काहीच अर्थ नसता राहिला त्याला. म्हणजे मानवी जन्म घेऊन जर आपल्याला अध्यात्म करता येत नसेल तर ते मानवी जन्माचं पण काहीतरी सार्थक झालं पाहिजे की नाही. झालंच पाहिजे. मानव हा जन्म कशासाठी मिळालेला आहे, की येथे काहीतरी तुझ्या लाईफचा, तुझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे. मग दीपाली, तुम्हाला तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट, लाईफ पर्पज ज्याला आपण म्हणतो, तो समजला का ग्रँडमास्टरला येऊन? हो हो, खूप छान. पण आता ते लाईफ मध्ये फक्त आता तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा, तुम्ही ऊर्जा देत राहा की म्हणजे जे मी स्वप्न बघितलंय ते नक्कीच खऱ्यात उतर म्हणजे उतरणारच, असा विश्वास आहे माझा. त्यासाठी जे गुरुची आशीर्वाद म्हणतो तो नक्कीच पाठीशी असावा. नक्कीच, नक्कीच, नक्कीच उतरणार. सत्यात सगळ्या गोष्टी उतरणार. काय काळजी करू नका. ओके, ब्रह्मांडासोबत जोडलेले राहा. एक एक पाऊल पुढचं टाकत राहा. ताकद आपली लावायची असते. इंट्युशन येतात त्यानुसार पुढचं पाऊल टाकायचं आणि पुढे निघायचं. खूप धन्यवाद दीपाली, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला स्पेशली महिला मंडळांना काही संदेश द्यायचा असेल तर नक्की देऊ शकता. महिलांना मी तर बाकीच नाही, पण मग खेडेगावातल्या महिला जे कोणी ऐकत असेल ना त्यांना मी नक्कीच संदेश देऊ इच्छित. कारण खेडेगावात काय झालंय, पुरुषांनी महिला आहे ना एक जबाबदारीच्या ओझ्याखाली फक्त दाबून ठेवलेले आहेत. तर त्या महिलांनी या म्हणजे मानसिकतेतून कसं बाहेर निघावं त्यासाठी त्यांनी जरूर रेकी शिकावी. म्हणजे नाही का, म्हणजे महिला फक्त जे म्हणजे पुरुष मंडळी जे सांगतात तेच करतायत खेडेगावात. फक्त त्यांचा स्वतःचा विकास कसा करायचा हे महिलांना नाही कळू राहिलं खेडेगावात. म्हणजे इथं असं आहे का जे पुरुष म्हणन तीच पूर्व दिशा आहे. म्हणजे स्वतःचा मत काय आहे, स्वतःच मत त्यांना म्हणजे करायचं असून ती गोष्ट त्यांना नाही मांडता येते. तर त्यांनी नक्कीच या गोष्टीवर विचार करावा. जर स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असेल ना तर नक्की रेकीला जॉईन व्हावून रेकी शिकावी. रेकी का शिकावी तर खरं नाही का, जसं एखादा चिखल चिखल असतो आणि त्याला तो कुंभार कसा आकार देतो ना त्या मडक्याला, तसं रेकीमध्ये आहे. आपण फक्त एक चिखल आहे, त्याला आकार द्यायचं काम हे मंजुश्री मॅडम कडूनच शिकावं. आणि त्या फक्त आकारच नाही देत तर तो घडा घडवून त्यात थंडाई, ती पानपोई कशी निर्माण करायची हे परिपूर्णतेने शिकवतात. जसं एखाद्या बाळाला आई नाही का पाऊल टाकण्यापासून तर पळण्यापर्यंत जसं बोटाला धरून चालवती, तसं मंजुश्री मॅडम आहे ना, म्हणजे त्यांनी शिकवलं ग्रँड मास्टर आणि दुर्लक्षित केलं असं नाही. की त्यांनी जरी ग्रँड मास्टर शिकवलं, दुसरी बॅच जरी सुरू असली तरी पण त्या वेळोवेळी आमच्याकडे लक्ष देऊन आहेतच. त्यामुळे नाही, रेकी जरूर शिकावी सगळ्यांनी.
खूप छान. आणि जसं दीपाली तुम्ही म्हटलं, की बाबा खरंच थोडासा दबाव येतो गावानुसार किंवा काही. पण यामध्ये एक आहे, की आपण रेकी शिकलो म्हणजे आपण उलट जबाबदार होतो. अधिक जास्त जबाबदारी घेतल्या जाते. तुम्हाला नाही वाटत का, की अगोदर हो. दीपाली स्वतःच्या कुटुंबासाठी जेवढं करायची त्यापेक्षा अधिक करते आहे. पण त्या गोष्टीचं टेन्शन हो येत नाही. वाटतं ना. बरोबर तो ना? भावच हां. येतो मनात का नाही, का आपल्याला ते आता कर्तव्यच आहे आपलं, ते आपल्याला करायलाच पाहिजे असं. हां. जी गोष्ट दबावाने व्हायची ती गोष्ट कर्तव्य म्हणून आनंदाने स्वीकारून होईल आणि ती स्वतःसाठी सुद्धा वेळ काढेल. स्वतःवर प्रेम करेल आणि भरभरून कुटुंबावर सुद्धा प्रेम करेल. कुटुंबासाठी कर्तव्य सुद्धा करेल. जेव्हा आपण फक्त कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून एखादी गोष्ट घेतो, तेव्हा त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलं जातो. पण जेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकते एक महिला, तेव्हा ती तिच्यावरची जबाबदारी सुद्धा सहजतेने पेलू शकते. ती तिच्यामध्ये क्षमता निर्माण होते. आणि ती क्षमता निर्माण व्हावी, तिचा तो सर्वांगीण विकास व्हावा आणि ती कुटुंबासाठी खरोखर एक परिपूर्ण स्त्री, ती परिपूर्ण आई, परिपूर्ण सून, पत्नी आणि तिचा स्वतःच्या विकास आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक या सगळ्यांसाठी ऊर्जा महत्वाची आहे. असं घडतं. हो ना? असंच म्हणायचं होतं ना दीपाली? असंच असं. असंच असतं. कारण महिलांनी अधिक फक्त ते पाऊल उचलण्याची गरज आहे फक्त. नक्कीच. पाऊल उचलायची गरज आहे. मी एक शेवटचा प्रश्न विचारेल मोठ्या प्रेमाने दीपालीला. खरं तर विचारू की नाही? पण दीपाली, तुमची लेक किती वर्षाची आहे? एक 16 वर्षाची. अच्छा. हां. तर तिला अशीच 10वीला आहे, मम्मी 16 हवी होती वर्षाची. का? तिला कशी मम्मी हवी होती? ती 5-6 महिन्यापूर्वीची दीपाली तिला आवडायची की आत्ताची दीपाली मम्मी तिला आवडते? मला सांगा बरं. तिलाच बोलू का बोलायला? बोलवा ना. आहे ती इथं. बोलवा, बोलवा. काय बसते? हां. जरा खाली सरका म्हणजे तुमचा आवाज येईल. वाकून. हां. काय म्हणायचंय? आम्ही असं विचारतोय, की ती आमची दीपाली पूर्वीची आवडायची की आत्ताची? आत्ताच्या मम्मी मध्ये खूप बदल झालाय. जेव्हा ती तुमच्या रेखीशी जोडली, जेव्हा तिची ओळख तुमच्याशी झाली, तेव्हापासून तिच्यात खूप बदल झाला. काय? काय? जवळ घ्या तिला थोडंसं. ती कॅमेऱ्यात दिसत नाहीये. हां. काय बदल झाला बाळा? ती सतत आनंदी असते. हं. डोळ्यात गेलाय तिच्या. तर मी विचारते आहे, की बाळा आत्ताची मम्मी आवडते की पूर्वीची आवडायची? तर तू माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही दिलं. डायरेक्ट रडायलाच लागली. हां. मला सांग कोणती आवडते? हं? आत्ताची आत्ताची आवडते ना? मग मी प्रत्येक महिलांना सांगेल, की आत्ताची येस. आपल्या मुलांना अशी हसरी, आनंदी, प्रसन्न, टेन्शनमुक्त आणि आपल्यासारखी असणारी आई हवी असते. हो ना? तुझं नाव काय? सृष्टी. सृष्टी. अशीच मम्मी हवी असते की नाही सगळ्यांना, की माझ्यासारखी. ती माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत देईल. ती उत्साही असेल, मला समजून घेईल. हो ना? आणि अशी जर छान मम्मी सगळ्यांना व्हायचं असेल, आताच्या नव्या पिढीला हवी तशी, तर मी आवर्जून सांगेल, की खरंच ऊर्जेशिवाय पर्याय नाही. हो ना? नक्कीच मॅडम. नक्कीच. थँक यू सृष्टी. खूप मग धन्यवाद बेटा. मुलांकडे लक्ष देणं ते घरातल्या चिडचिडीमुळं माणसांचं मुलाकडं म्हणजे आपल्या मुलांकडे लक्ष विचलितच होतं तर. हं. पण ते आणि एकीमध्ये मग आल्यावर खरंच माणूस परिपूर्ण होतो एक. परिपूर्ण ज्याला होतो. कळन त्याला कळन. ज्यांना कळल त्यांना कळल. पण आम्हाला मात्र समजलं आहे आणि आम्ही ऊर्जेसोबत जुळून आम्ही आमच्या कुटुंबासाठी एक परिपूर्ण असं झालेलो आहे आणि असंच राहणार कायम. ओके. खूप हो. धन्यवाद. दीपाली, सृष्टी खूप धन्यवाद. आणि आनंदाचे ते अश्रू आहेत. ते काही दुःखाचे नाही आहेत. आनंदी आनंद सर्वीकडे. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये
कायम असा आनंद असणारच आहे. तुमचं कुटुंब अगदी परिपूर्ण असणार आहे. प्रेम, सद्भावना, मायेनी अगदी परिपूर्ण असणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सामाजिक, आर्थिक छान बदल घडामोडी तुम्हाला दिसणारच आहेत पुढच्या काळामध्ये. नक्कीच आनंदी आनंद सर्वीकडे. आध्यात्मिक प्रगती तर तुम्ही आणि आपण करतच आहोत. ती होणारच आहे. आहे ना? खूप धन्यवाद फक्त दीपाली. नाही का जे ज्ञान मिळालंय गुरुकडून, फक्त गुरूंचा एवढाच आशीर्वाद हवा का कुठल्याही गोष्टीचा अहंकार आता येऊ नये. म्हणजे मीपणा फक्त नसावा, जे असावे ते सौम्य आणि नक्कीच एका इतरांना ग्रँड देण्याचं माध्यम. नक्कीच. एका ग्रँडमास्टरला कधीही अहंकार येत नाही आणि अहंकार आलाही तरीही त्यामधून बाहेर कसं पडायचं ना, ग्रँडमास्टरला माहिती आहे. ते सुद्धा शिकवलं आहे. हो ना? येस. खूप धन्यवाद दीपाली. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. असे छान व्हा, मस्त व्हा, आनंदी राहा. आनंदी आनंद सगळीकडे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते सर्वांना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.